भाजपांतर्गत राजकारणाच्या राजकीय पटावर सध्या दोन वजीरांचं द्वंद्व चांगलंच गाजतंय. दोघांचीही महत्वाकांक्षा एकच, पंतप्रधान पदावरती विराजमान होण्याची. यातील एका वजीराचं सध्याचं सत्ता केंद्र आहे दिल्लीतील कृष्ण मेनन मार्गावरील 6A निवासस्थान, तर दुसऱ्या वजीराचं सत्ता केंद्र आहे मुंबईतील वर्षा बंगला. आता मी बोलतोय देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील पक्षांतर्गत कुरघोड्यांबाबत. बरं, शहा फडणवीसांमधील हे राजकारण आता काही लपून राहिलंय का? तर नाही. महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र राबवण्यात आलं असं म्हणत उद्धव ठाकरेंनीच भाजपातील या अंतर्गत द्वंद्वाचा राजकीय पट जनतेसमोर उघड केलाय. हे ऑपरेशन टायगर नाहीये, मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे. कारण आज ना उद्या, कारण देवेंद्र, त्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस कदाचित उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील, म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप. म्हणजे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असणाऱ्यांपैकी आधी नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांचे पंख छाटल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटले जात आहेत असं उद्धव ठाकरे थेट म्हणतायत. पण दिल्लीश्वरांच्या सोयीच्या राजकारणानुसार देवेंद्र फडणवीसांचे पंख आत्ताच छाटले जात आहेत का? तर नाही. याची सुरुवात झाली आहे 2019च्या विधानसभा निवडणुकीपासून. 2019ला 105 आमदारांसह राज्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र अमित शहांसोबतच्या बंद दाराआडच्या सत्तेच्या समान वाटपाच्या अर्थात 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या वचनावरून उद्धव ठाकरे अडून बसले. तेव्हाच अमित शहांनीही सोयीनुसार गोष्टी घडू दिल्या आणि भाजप शिवसेना युतीतील वातावरण अधिक ताणलं गेलं. अखेर ठाकरे पवारांनी मवियाची स्थापना करून राज्यात नवं सरकार आणलं आणि इथेच अमित शहांकडून फडणवीसांचे पंख छाटण्याचा पहिला प्रयोग झाला. आता हेच मविया सरकार अवघ्या 2.5 वर्षात ऑपरेशन लोटस राबवून पाडण्यात आलं. इथे ऑपरेशन लोटस यशस्वीरित्या राबवण्याचं काम केलं ते देवेंद्र फडणवीसांनी. मात्र जेव्हा मुख्यमंत्री पदाची घोषणा करण्याची वेळ आली तेव्हा फडणवीसांच्याच तोंडून एकनाथ शिंदेच्या नावाची घोषणा दिल्लीश्वरांनी करवली आणि इथे फडणवीसांचे पंख छाटण्याचा दुसरा अंक पार पडला. आता जेव्हा पंतप्रधान मोदींनी आपल्या वयाची 75 क्रॉस केली आहे तेव्हा 2029च्या निवडणुकांच्या दृष्टीनं पंतप्रधान पदासाठी भाजपकडून नवा चेहरा दिला जाणार हे जवळपास निश्चित आहे. अशा वेळी पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार स्पर्धा पाहायला मिळते. याच पंतप्रधान पदाच्या दावेदारी वेळी मजबूत पाठिंबा मिळावा म्हणून अमित शहांनी तृणमूल काँग्रेसच्या फोडलेल्या खासदारांना एका नवख्या पक्षामध्ये सामील केलं, तर महाराष्ट्रात ठाकरेंच्या फोडलेल्या खासदारांना भाजपात सामील करून न घेता शिंदेच्या शिवसेनेत पाठवलं आणि इथेच एकनाथ शिंदेच्या आडून फडणवीसांना महाराष्ट्रातच अडथळा निर्माण करण्याचा डाव अमित शहांनी साधल्याचं बोललं जात आहे. अर्थात उद्धव ठाकरेंच्या भाषेत फडणवीसांचे पंख छाटण्याचा हा तिसरा प्रयोग पार पडलाय. आता या सगळ्या राजकारणावर देवेंद्र फडणवीसांनी मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे? पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे काही काळजी करू नका. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितीही नाकारत असले तरी अमित शहा आणि फडणवीसांमधील भावी पंतप्रधान पदासाठीची स्पर्धा काही लपून राहिलेली नाही. त्यामुळे या स्पर्धेमध्ये नेमकं कोण वरचढ ठरतं आणि या दोन्ही नेत्यांमधील राजकारण कोणत्या थराला जातं याबाबतचं तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा.